नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे विविध घटक आहेत त्या विविध घटकांपैकी अवधान या घटकाविषयीची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनावर नेमके कोणकोणत्या प्रकारचे घटक परिणाम करतात, त्यांचा परिणाम अनुकूल किंवा प्रतिकूल कशा प्रकारे होतो, त्याचबरोबर अध्ययनाचे जे काही दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत की ज्यांना आपण आंतरिक घटक आणि बाह्य घटक असं संबोधलं होतं, त्यापैकी जे काही आंतरिक घटक आहेत त्या आंतरिक घटकांमधील शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर प्रेरणा या दोन घटकांचा अभ्यास आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारा तिसरा जो आंतरिक घटक आहे त्याचं नाव आहे अवधान किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये आपण अटेन्शन असं म्हणतो। तर या अवधान या घटकाविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अध्ययनावर परिणाम करणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण अवधान किंवा लक्ष, त्याला दुसरा शब्द आपण वापरतो लक्ष, अवधान किंवा लक्षच जर विद्यार्थ्याचं नसेल तर त्याचं अध्ययन हे चांगलं घडू शकणार नाही। त्यामुळं अध्ययनावर परिणाम करणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की विद्यार्थ्याचं लक्ष किंवा अवधान नसेल तर मात्र त्याचं अध्ययन होऊ शकणार नाही। तर हे अवधान अध्ययनावर कशा पद्धतीनं परिणाम करतं किंवा त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि विद्यार्थ्याचं अवधान खेचून घेण्यासाठी किंवा अवधान अध्ययनावर राहण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर अवधान याचा एक साधा सोपा सरळ अर्थ आहे, तो म्हणजे एखाद्या वस्तूकडे, व्यक्तीकडे किंवा घटनेकडे वळालेला मनाचा ओघ। म्हणजे एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा घटना असेल, त्या घटनेकडं वळालेला मनाचा ओघ म्हणजे आपलं मन त्या वस्तूकडं, व्यक्तीकडं किंवा बाबीकडं खेचलं जातं, त्याला आपण थोडक्यात म्हणतो अवधान किंवा लक्ष। लक्ष खेचलं जातं आपलं, त्याला म्हटलं जातं अवधान। तर अशा पद्धतीनं आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे जाणीवा असतात किंवा अनेक प्रकारचे घटक असतात, वस्तू असतात, बाबी असतात, व्यक्ती असतात, घटना असतात, प्रसंग असतात आणि त्या अनेक घटनांपैकी एखाद्याच जाणीवेवर किंवा आपल्या एखाद्याच घटनेवर, वस्तूवर, पदार्थावर आपलं लक्ष केंद्रित होतं, त्याला आपण म्हणतो अवधान। म्हणजे आपण समजा आपल्या घरामध्ये आहोत किंवा समाजामध्ये कुठेतरी बसलेलो आहोत किंवा समजा रस्त्यानं आपण फिरत चाललेलो आहोत आणि रस्त्याने फिरत जात असताना आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी, पदार्थ, वस्तू त्या ठिकाणी दिसत असतात। म्हणजे रस्त्यानं चालत असताना आपल्याला वाहनं दिसतात, वाहनांचे आवाज ऐकू येतात, अनेक प्रकारची दुकानं दिसतात, सिनेमा थिएटर दिसते किंवा आणखीन हॉटेल वगैरे असतील ते दिसत असतात। मात्र ह्या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपली आवड जर समजा सिनेमामध्ये अधिक आपल्याला आवड असेल तर त्या सिनेमाच्या पोस्टरकडे मात्र आपलं लक्ष, अवधान गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे रस्त्यानं चाललो आहे आणि सिनेमा थिएटर जर रस्त्यामध्ये येत असेल तर त्या सिनेमाच्या पोस्टरकडे आपलं अवधान खेचलं जाणारच, कारण आपली आवड त्या सिनेमामध्ये असते आणि त्यामुळं मग कोणत्या सिनेमाचं पोस्टर लागलेलं आहे हे आपण अगदी साहजिकच त्याच्याकडे आपलं लक्ष जातं। किंवा रस्त्यानं जात असताना आपल्याला एखाद्या दुकानामधून अतिशय सुंदर असा सुवास येत असतो, वास येत असतो, सुगंध येत असतो, मग तो अगरबत्तीचा असेल किंवा सेंट परफ्यूमचा असेल, तो वास आल्यानंतर आपलं लगेच लक्ष त्या वासाकडं किंवा त्या सुगंधाकडं खेचलं जातं। किंवा बऱ्याच वेळेला रस्त्यामधून जात असताना अनेक वेळा आपल्याला अनिच्छेनं कधीकधी एखादी कचराकुंडी असेल किंवा आणखीन एखादा प्राणी समजा मरून पडलेला असेल तर त्याची दुर्गंधीसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला तिथं येते आणि अचानक आपलं अवधान जे आहे ते अवधान त्या कचराकुंडीकडं किंवा त्या मेलेल्या प्राण्याकडे खेचलं जातं की कुणीतरी तिथं मरून पडलेलं आहे आणि त्यामुळे हा दुर्गंधी वास सुटलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या सभोवताली ज्या अनेक प्रकारच्या जाणीवा असतात, अनेक प्रकारच्या वस्तू, पदार्थ असतात, त्यापैकी कोणत्या तरी एका गोष्टीवर आपण लक्ष जे आहे हे लक्ष केंद्रित होत असतं, त्यालाच आपण काय म्हणतो तर अवधान असं संबोधतं। तर या अवधानाचा अर्थ बघत असताना त्याच्या काही व्याख्या देखील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत। त्या व्याख्या नेमक्या काय आहेत त्या आता आपण बघूया। तर त्याच्यातली पहिली व्याख्या आहे बघा, रॉस या शास्त्रज्ञांनी दिलेली आहे।
तर त्याच्या मतानुसार काय म्हणणं आहे बघा की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी बाब, एखादी वस्तू, पदार्थ, व्यक्ती जाणून घेण्यासाठी आपलं मन जे काही धडपड करत असतं, मनाचा ओघ जो काही तिकडं वळालेला असतो त्याला थोडक्यात अवधान असं म्हटलं जातं. म्हणजे अनेक गोष्टी असतात परंतु एकाच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित होतं किंवा एखादीच बाब जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस ते जे लक्ष आपलं खेचलेलं असतं त्याला थोडक्यात आपण अवधान असं म्हणतो. त्यानंतर दुसरा शास्त्रज्ञ आहे टिचनेर. त्याच्या मते काय बघा, अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय. अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण म्हणजे आपण ज्या अनेक गोष्टींवर लक्ष देत असतो त्याच्यापैकी एकाच गोष्टीवर, एकाच जाणीवेवर आपलं लक्ष केंद्रित होणं म्हणजे अवधान होय. अनेक वस्तू, व्यक्ती, जसं उदाहरण मगाशी दिलं की रस्त्यानं जात असताना अनेक गोष्टी आपल्याला दिसतात परंतु आपलं लक्ष एकाच वस्तूवर, एकाच गोष्टीवर केंद्रित होतं. म्हणजे केंद्रीकरण होणं, एकाच जाणीवेवर, एकाच वस्तूवर आपलं लक्ष केंद्रित होणं म्हणजे अवधान होय. त्यानंतर अजून एक व्याख्या या ठिकाणी दिली आहे बघा की ज्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती सभोवतालच्या अनेक चेतकांपैकी आपल्या अभिरुचीनुसार आणि अभिवृत्तीनुसार एका चेतकाची निवड करतो त्या प्रक्रियेला अवधान असे म्हटलं जातं. म्हणजे आपल्या सभोवताली अनेक चेतक म्हणजेच वस्तू, पदार्थ, व्यक्ती, घटना, प्रसंग, त्याला चेतक, मानसशास्त्राच्या भाषेमध्ये चेतक असं म्हटलं जातं. तर ज्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती सभोवतालच्या अनेक चेतकांपैकी म्हणजे अनेक गोष्टींपैकी, अनेक बाबींपैकी आपल्या अभिरुचीनुसार आणि अभिवृत्तीनुसार एका चेतकाची निवड करतो त्या प्रक्रियेला अवधान असं म्हणतात. म्हणजे अनेक वस्तू, व्यक्ती, घटना, प्रसंग आपल्याला दिसत असतात. त्या सर्वांपैकी जेव्हा आपण एखाद्याच वस्तूकडे, व्यक्तीकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याला अवधान असं म्हटलं जातं. म्हणजे परत समजा आपण कुठंतरी चाललेलो आहे किंवा रस्त्यानं चाललेलो आहे आणि आपल्याला समजा भजे आणि वडे खाण्याची जर आवड असेल, अभिरुची असेल तर काय होतं की रस्त्यानं जात असताना एखाद्या हॉटेलमध्ये समजा भजे किंवा वडे तळले जात असतील तर त्याचा एक वास जो आहे तो वास जर त्या सगळ्या रस्त्यावर घुमत असतो आणि रस्त्यानं जात असताना आपलं लक्ष त्या वासाकडे गेल्याशिवाय राहणारच नाही. कारण आपली आवड तिथं असते, आपली अभिरुची त्या ठिकाणी असते आणि आपली आवड असल्यामुळं तो वास आल्याबरोबर आपलं लक्ष त्या हॉटेलच्या वासाकडं किंवा त्या हॉटेलकडं खेचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय, ते अनेक गोष्टी आहेत परंतु आपल्याला भजी आवडतात, वडे आवडतात म्हणून त्याचा वास आला की आपलं लक्ष काय होतं त्या गोष्टीकडं खेचलं जातं, त्या चेतकाकडं खेचलं जातं. त्या प्रक्रियेला म्हटलेलं आहे अवधान. तर अशा पद्धतीनं अवधान म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती, घटनेकडे वळालेला मनाचा ओघ, वळालेलं मन, केलेलं लक्ष केंद्रीकरण म्हणजे अवधान होय असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर या अवधानाची काही वैशिष्ट्ये आहेत बघा. ती वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत ते आता आपण बघूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. निवडक प्रक्रिया आहे म्हणजे अवधान ही काय आहे, निवडक प्रक्रिया आहे. कारण अनेक प्रकारच्या गोष्टी, वस्तू, प्रसंग, घटना आपल्या सभोवताली असतात, घडत असतात, होत असतात परंतु आपलं लक्ष केवळ एकाच गोष्टीकडे जातं, एकाच वस्तूकडे जातं, एकाच पदार्थाकडे जातं. म्हणजे त्या अनेक जाणीवांपैकी, अनेक गोष्टींपैकी आपण केवळ एकाच गोष्टीची, एकाच वस्तूची निवड करतो कारण आपलं लक्ष एका वेळी एकाच गोष्टीकडे जाऊ शकतं. म्हणून अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अनेक बाबींपैकी एकाच बाबीवर आपलं लक्ष केंद्रित होत असतं म्हणून ती एक निवडक प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे की आपले अवधान बाह्य गोष्टींबरोबरच आंतरिक बाबींकडे देखील वेधलं जातं. म्हणजे अनेक वेळा आपलं लक्ष किंवा अवधान जे आहे जसं बाह्य गोष्टींकडं खेचलं जात असतं तर केवळ बाह्य गोष्टींकडेच खेचलं जातं असं नाही,
तर आंतरिक बाबींकडे देखील बऱ्याच वेळेला आपलं लक्ष किंवा अवधान खेचलं जातं. म्हणजे अनेक वेळा समजा आपण एकांतामध्ये बसलेलो असू, नदीच्या किनारी असेल किंवा कुठंतरी माळरानावर असेल किंवा कुठंतरी आपण एकांत ठिकाणी बसलेलो असतो, तेव्हा बघा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार चाललेले असतात, अनेक प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि त्या भावनांकडं किंवा विचारांकडं आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. म्हणजे आपल्या सभोवताली समोर नदी आहे, निसर्ग सुंदर निसर्ग आहे, परंतु तिकडं लक्ष न जाता आपण आपल्या मनामध्ये काहीतरी विचार चालू असतो आणि त्या विचाराकडे आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. म्हणजेच काय की बाह्य गोष्टींबरोबरच आंतरिक गोष्टींकडे देखील आपलं अवधान जे आहे ते अवधान खेचलं जातं. त्यानंतर एका वेळी आपण एकाच गोष्टींवर अवधान देऊ शकतो. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे की अनेक गोष्टी, अनेक बाबी, अनेक वस्तू, अनेक पदार्थ आपल्या सभोवताली जरी असल्या तरी एका वेळी आपण एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. कारण आपल्याला दोनच डोळे देवानं दिलेले आहेत, परमेश्वरानं दिलेले आहेत. त्यामुळं त्या दोन डोळ्यांच्या माध्यमातून आपण एका वेळी एकाच वस्तूकडं, एकाच बाबीकडं लक्ष केंद्रित करू शकतो. एकापेक्षा अधिक गोष्टींकडं आपलं लक्ष राहणार नाही. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे बघा, अवधानाची प्रक्रिया व्यक्तीच्या बोधावस्थेतच कार्यरत असते. बोधावस्था आणि अबोधावस्था याचा अभ्यास आपण केलेला आहे की बोधावस्था म्हणजे जागृत असलेली अवस्था. जागृत अवस्थेमध्ये म्हणजे आपण जेव्हा जागे असतो आणि आपले सर्व इंद्रिय कार्यरत असतात तेव्हाच अवधानाची प्रक्रिया घडून येते. झोपेमध्ये किंवा अबोधावस्थेमध्ये ही अवधानाची प्रक्रिया घडून येऊ शकत नाही. म्हणून अवधानाची प्रक्रिया ही केवळ व्यक्तीच्या बोधावस्थेमध्येच कार्यरत असते. एकाच गोष्टीवर फार काळ अवधान टिकवून ठेवू शकत नाही. म्हणजे आपण अनेक वेळा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, परंतु आपलं मानवी मन हे चंचल आहे, ते कधीही एका गोष्टीवर स्थिर राहू शकत नाही. कारण ते कसं आहे, चंचल आहे आणि मानवी मन चंचल असल्यामुळं आपण एकाच गोष्टीवर फार काळ लक्ष टिकवून ठेवू शकत नाही. लगेच आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडं, दुसऱ्या वस्तूकडं जात असतं. त्यानंतर अवधानामुळेच आपण ज्ञानग्रहण आणि आकलन करू शकतो. म्हणजे आपण अध्ययन करत असताना, अभ्यास करत असताना ज्या विषयावर, ज्या आशयावर, ज्या अभ्यासामध्ये आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्या विषयाचं ज्ञानग्रहण आणि ज्ञानाचं आकलन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यानंतर अध्ययनासाठी अवधान आवश्यक आहे. म्हणजे अध्ययन, अभ्यास करत असताना अवधान असल्याशिवाय, लक्ष असल्याशिवाय आपण अभ्यासच करू शकणार नाही, अध्ययनच करू शकणार नाही. अध्ययन करायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर अवधान असणं गरजेचं आहे. अवधान आणि अभिरुची यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण आपण मगाशीच बघितलं की ज्या बाबीकडं, ज्या वस्तू गोष्टीकडं, पदार्थाची आपल्याला आवड असते त्याच गोष्टीकडं आपलं लक्ष खेचलं जातं, त्याच बाबीकडं आपलं अवधान खेचलं जातं. म्हणून अवधान आणि अभिरुची यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. व्यक्तीला ज्या गोष्टीमध्ये आवड असते त्याच गोष्टीकडं आपलं लक्ष केंद्रित होतं. पुढचा आहे अवधान हा एक मनोव्यापार आहे. म्हणजे अवधान किंवा लक्ष देणं हा काय आहे, मनोव्यापार आहे. म्हणजे ती एक प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे आणि मानसशास्त्रामध्ये या प्रक्रियेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण लक्ष देणं ही एक प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे, म्हणून त्याला म्हटलं की तो एक मनोव्यापार आहे. तर अशा पद्धतीनं ही अवधानाची काही वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांवरून आपल्याला लक्षात आलं असेल की अवधानाची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कशा पद्धतीनं घडते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे अवधानाचे प्रकार, टाईप्स ऑफ अटेन्शन. म्हणजे अवधानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे प्रकार कोणकोणते आहेत बघा. तर पहिला प्रकार आहे ऐच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान. दुसरा प्रकार आहे अनैच्छिक अवधान आणि तिसरा प्रकार आहे अभ्यस्त अवधान. आता या दोन शब्दांवरून या दोन प्रकारांचा अर्थ आपल्याला कदाचित कळालेला असेल, या तिसऱ्या प्रकाराचा अर्थ आपल्याला कळालेला नसेल. तर ऐच्छिक अवधान म्हणजे या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा. ऐच्छिक म्हणजे आपल्या इच्छेनुसार दिलं गेलेलं लक्ष. आपण आपल्या इच्छेनुसार एखाद्या गोष्टीकडं, एखाद्या वस्तूकडं, पदार्थाकडं, व्यक्तीकडं, घटनेकडं, प्रसंगाकडं जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा ते लक्ष, ते अवधान आपण आपल्या इच्छेनुसार देत असतो. म्हणून आपल्या इच्छेनुसार घडून येणाऱ्या अवधानाला ऐच्छिक अवधान असं म्हटलं जातं.
आपल्या इच्छेनुसार घडून येणाऱ्या अवधानाला ऐच्छिक अवधान म्हटलंय, कारण आपण आपल्या इच्छेनुसार त्या गोष्टीकडे वस्तूकडे लक्ष देत असतो किंवा अवधान केंद्रित करत असतो. जसं मग अशी म्हटलं की रस्त्यानं चाललोय पण आपलं लक्ष सिनेमाच्या पोस्टरकडे जातं का, तर सिनेमाची आपल्याला आवड असते म्हणून आपण आपल्या इच्छेनुसार तिकडे लक्ष देतो. भज्याचा वास आला म्हणून त्या हॉटेलकडे लक्ष जातं किंवा सुंदर अगरबत्तीचा वास आला म्हणून तिकडे लक्ष जातं का, आपण आपल्या इच्छेनुसार तिकडे लक्ष देतो. किंवा विद्यार्थ्यांचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की वर्षभर आपण जरी अभ्यास नाही केला तरी परीक्षा जवळ आल्यानंतर मात्र आपलं लक्ष हे अभ्यासाकडेच जातं. म्हणजे बाकीच्या गोष्टी, मग चित्रपट असेल, गाणी असतील, TV असेल, पिकनिक असेल, सहल असेल, सगळं आपण विसरतो का, तर परीक्षा जवळ आलेली आहे आणि आता आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण सगळ्या गोष्टी सोडून केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित करतो. आपल्या इच्छेनुसार आपण तिथंच लक्ष केंद्रित करतो. म्हणून अशा प्रकारचं जे अवधान आहे त्याला म्हणतात ऐच्छिक अवधान. तर दुसरा प्रकार आहे अनैच्छिक, म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध, इच्छा नसताना सुद्धा आपलं लक्ष एखाद्या गोष्टीकडे खेचलं जातं, आपलं अवधान एखाद्या गोष्टीकडे खेचलं जातं, त्याला म्हणतो आपण अनैच्छिक अवधान. कारण आपली इच्छा नाही परंतु तरी देखील काही कारणामुळे आपलं लक्ष, आपलं अवधान त्या ठिकाणी खेचलं जातं. आपली इच्छा किंवा हेतू नसताना एखाद्या बाबीकडं, त्या गोष्टीकडं आपलं लक्ष जेव्हा केंद्रित होतं, खेचलं जातं, तेव्हा त्याला अनैच्छिक अवधान असं म्हटलं जातं. म्हणजे रस्त्यानं जात असताना बघा आपल्याला अनेक वेळा अनेक प्रकारच्या गोष्टी दिसत असतात. तिथं मग रस्त्यानं चाललो आहे आणि एखादा नवीनच सुंदर बंगला, सुंदर इमारत तयार झालेली आहे. आता आपली इच्छा नाही त्या वस्तूकडे किंवा त्या इमारतीकडे बघायची, तरी पण ती इतकी सुंदर आहे की तुमचं लक्ष तिकडे गेल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे आपण काय घरातून निघाल्यानंतर ठरवून निघालो नाही की मी जाताना त्या इमारतीकडे बघणार आहे. इच्छा नव्हती माझी, परंतु अतिशय सुंदर इमारती दिसली म्हणून माझं लक्ष तिकडं अचानक गेलंच. किंवा अनेक वेळा मी मग अशी म्हटलं की कचरा कुंडी असते किंवा एखादा प्राणी मरून पडलेला असतो आणि त्याची दुर्गंध रस्त्यावर सुटलेली असते किंवा गल्लीमध्ये सुटलेली असते. आता अशा वेळेस आपली इच्छा असते का तो घाणेरडा वास आपण घ्यायचा आहे, परंतु आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला तो वास घ्यावाच लागतो, कारण तिथं ती गोष्ट घडलेली असते. किंवा रस्त्यानं चाललाय आणि एखादा दारू पिऊन फार मोठमोठ्यानं शिव्या द्यायला लागलेला आहे, किंवा एखादा वेडसर व्यक्ती असतो की तो कशाही पद्धतीनं बोलत असतो, कशाही पद्धतीनं वागत असतो, कधी कधी कपडेसुद्धा न घालता तो फिरत असतो. आणि अशा पद्धतीनं मग आपली इच्छा नसते त्याच्याकडे लक्ष देण्याची किंवा त्याच्या शिव्या ऐकण्याची, परंतु रस्त्यानं जाताना अनैच्छिकपणे आपल्याला त्या शिव्या ऐकाव्या लागतात. किंवा एखादं अश्लील उंगळ दृश्य जे आहे ते दृश्य आपल्याला तिथं अनिच्छेनं बघावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचं जे अवधान आहे त्याला अनैच्छिक अवधान असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त अवधान. अभ्यस्त अवधान किंवा त्यालाच दुसरं नाव आहे सवयीनं दिलेलं अवधान. म्हणजे एखाद्या गोष्टीत लक्ष केंद्रित करण्याची सवयच व्यक्तीला लागते. एखादी गोष्ट असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, त्याच्याकडं लक्ष केंद्रित करण्याची सवयच व्यक्तीला लागते आणि सवयीनं त्या वस्तूकडं किंवा त्या गोष्टीकडं आपण तासनतास दिवसेंदिवस लक्ष देत राहतो. अशा प्रकारचं जे अवधान आहे त्याला सवयीचं अवधान किंवा अभ्यस्त अवधान असं म्हणतात. आणि हे जे अवधान आहे ते प्रयत्न, अभ्यास आणि सवय, प्रयत्न, अभ्यास आणि सवय या 3 गोष्टींमुळं व्यक्ती एखाद्या बाबीकडं तासनतास त्या कृतीमध्ये मग्न राहते, तासनतास एकच गोष्ट करत राहते, चित्त एकाग्र करून, मन एकाग्र करून ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अशा प्रकारचं जे अवधान आहे ते अवधान म्हणजे सवयीचं अवधान किंवा अभ्यस्त अवधान असं त्याला म्हणतात. तर हे अवधान कधी घडतं तर बघा, एखादा शास्त्रज्ञ आहे, एखादा संशोधक आहे, तो बघा एखादं संशोधन जर त्यानं हाती घेतलं तर तासनतास, दिवसेंदिवस, महिने केवळ तो त्याच एका कृतीमध्ये मग्न असतो. म्हणजे त्याला दुसरं काहीच सुचत नसतं. तो शोध लावणं किंवा काही सत्य आहे ते सत्य शोधून काढणं याच्यावर त्याचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. मग तहान, भूक वगैरे तो सगळं विसरून जातो. एकदा त्या प्रयोगशाळेमध्ये गेला की दिवसभर तो कधीच बाहेर पडत नाही किंवा दिवस रात्र तो त्याच्यामध्येच मग्न झालेला असतो. एखादा कलाकार असेल तर ॲक्टिंग करण्यामध्ये तो मग्न झालेला असतो. एखादा गायक असेल तर त्या एखाद्या गाण्याचा रियाज करण्यामध्ये तो एवढा मग्न झालेला असतो की किती वेळ झाला, किती तास झाले त्याला ते समजतच नसतं. म्हणजे मन एकाग्र करून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये एखादी कृती करतो, एखादी गोष्ट करतो आणि तासनतास, दिवसेंदिवस एखाद्या बाबीकडे लक्ष देतो, तेव्हा ते अवधानाला म्हटलं जातं अभ्यस्त अवधान किंवा सवयीचं अवधान. आणि अभ्यासाने
प्रयत्नानं आणि सवयीनं व्यक्तीच्या इंद्रियांना तशा प्रकारचं वळणच लागतं की चित्त एकाग्र करून मन एकाग्र करून आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष देतो. अशा प्रकारचं अवधान म्हणजे अभ्यस्त अवधान होय. आता अवधान खेचणारे घटक म्हणजे आपलं लक्ष किंवा अवधान खेचणारे अनेक प्रकारचे घटक जे आहेत हे घटक आपले असतात की ज्याच्यामुळं आपलं अवधान जे आहे हे अवधान काय होतं खेचलं जातं. तर हे घटक कोणते आहेत बघा. त्याच्यातला पहिला घटक आहे चेतकाची तीव्रता. आता या ठिकाणी चेतक म्हणजे मग अशी मी म्हटलं की एखादी वस्तू असेल, एखादी बाब असेल, एखादी गोष्ट असेल, पदार्थ असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, प्रसंग असेल, घटना असेल, कुठलाही घटक असेल त्याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये चेतक असं म्हणतात. तर चेतकाची तीव्रता म्हणजे तो चेतक किंवा ती वस्तू पदार्थ त्याची तीव्रता किती आहे त्याच्यावर आपलं अवधान खेचलं जाणं अवलंबून असतं. म्हणजे रस्त्यानं चाललो आहे आपण आणि एखाद्या वाहनाचा हॉर्न एवढा कर्कश आवाज त्या हॉर्नचा येतो, त्यानं हॉर्न वाजवल्याबरोबर तुमच्या कंठाळ्या वाजतात आणि तुमचं लक्ष त्याच्याकडे गेल्याशिवाय राहतच नाही. 2-4 शिव्या पण आपण मनातल्या मनात त्याला देतो का, एवढा कर्कश आवाजामध्ये त्यानं हॉर्न वाजवला आणि अनिच्छेनं सुद्धा आपलं लक्ष तिकडं गेलंच. म्हणजे चेतकाची तीव्रता तिथं जास्त होती आणि त्या जादा तीव्रतेमुळं आपलं लक्ष जे आहे ते लक्ष त्या ठिकाणी खेचून घेतलं गेलं. किंवा मग अशी जसं म्हणलं की सुगंध आला, दुर्गंध आला किंवा एखादं भयानक दृश्य आपल्याला दिसलं तर त्याची जी तीव्रता असते ती तीव्रता अधिक असते. म्हणजे रस्त्यानं चाललो आहे आणि अचानक 2 मोटरसायकल किंवा 2 गाड्या एकमेकांना धडकल्या, आता त्याची तीव्रता एवढी असते की त्या गोष्टीकडे आपलं लक्ष गेल्याशिवाय राहतच नाही. म्हणून चेतकाची तीव्रता जेवढी अधिक तेवढं आपलं अवधान लगेच खेचलं जातं. त्यानंतर दुसरा घटक आहे चेतकाचा आकार. म्हणजे ती वस्तू पदार्थ व्यक्ती जी आहे त्याचा आकार, म्हणजे जेवढा आकार जास्त मोठा तेवढा आपलं लक्ष अवधान लगेच केंद्रित होतं. म्हणजे रस्त्यानं जात असताना समजा आपल्या गावामध्ये कधीच 2-3 मजल्यापेक्षा मोठी इमारत नव्हती, अचानक 10 मजली इमारत उभी राहिलेली आपल्याला दिसते. 10 मजली इमारत उभी राहिलेली आपण त्याच्याकडे बघतच राहतो की अरे किती मोठी इमारत आहे. म्हणजे आकार जो आहे तो आकार त्याचा तिथं महत्त्वाचा आहे की आकारामुळं आपलं लक्ष लगेच त्या ठिकाणी खेचलं जातं. किंवा एखादा प्राणी असेल, उदाहरणार्थ हत्ती आहे, उंट आहे, जिराफ आहे, यासारखे प्राणी अचानक रस्त्यानं चाललेले असले की आपलं लक्ष तिकडे खेचलं जातं, कारण आकारानं त्या वस्तू काय आहेत मोठ्या असतात. त्यानंतर तिसरा घटक आहे हालचाल. म्हणजे ज्या वस्तू पदार्थ अधिक हालचाल करतात अशा हालचाल करणाऱ्या गोष्टीकडं आपलं अवधान लगेच खेचलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यानं चाललाय आणि अचानक त्या ठिकाणी साप सळसळत चाललेला असतो. आता ते सळसळत चाललेला असतो म्हणजे हालचाल त्याची तीव्र गतीनं होत असते आणि तो साप तुमच्या चटकन लगेच लक्षात येतो किंवा आपलं लक्ष लगेच तिकडं केंद्रित होतं. का तर फार जलद गतीनं हालचाल त्याची चालू असते. किंवा वारा सुटलेला असतो आणि वारा सुटलं की झाडांची पानं बघा फार मोठमोठ्या गतीनं हलत असतात. म्हणजे हल्ली की हलणारी वस्तू जी आहे ती हलणारी वस्तू आपली लगेच लक्ष केंद्रित करते. रेल्वे रुळावरून चाललेली रेल्वे जी आहे ते रेल्वेच्या हालचालीमुळं आपलं त्या रेल्वेकडे लगेच लक्ष जातं. किंवा आकाशामध्ये एखादं हेलिकॉप्टर चाललं, विमान चाललं तर त्याच्या आवाजामुळं किंवा त्याच्या हालचालीमुळं आपल्याला लगेच लक्षात येतं की ते वस्तू किंवा पदार्थ चाललेला आहे. म्हणजे हालचाल जेवढी अधिक तेवढं आपलं अवधान लगेच खेचलं जातं. बदल म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी बदल एखाद्या वस्तूमध्ये पदार्थामध्ये आपल्याला झालेला दिसला की लगेच काय होतं आपलं अवधान किंवा लक्ष त्या ठिकाणी खेचलं जातं. म्हणजे नेहमी आपण आपल्या रस्त्यामध्ये गल्लीमध्ये एखादी इमारत असते, एखादं झाड असतं आणि काय होतं की अचानक फार मोठं वादळ होतं किंवा पाऊस मोठा होतो आणि त्या रात्रीमध्ये ते झाड उन्मळून पडतं. म्हणजे मोठं झाड होतं परंतु पावसामुळं ते झाड काय झालं उन्मळून पडलं. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेव्हा बघतो तर ते झाड तिथं होतं पण नाहीसं झालं. म्हणजे बदल घडला की एवढं मोठं झाड होतं पण अचानक नाहीसं झालं. म्हणजे आपलं लक्ष लगेच तिकडे केंद्रित होतं किंवा आपलं अवधान तिथं लगेच खेचलं जातं. का तर बदल अचानक त्या ठिकाणी घडला. किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडं रोज समजा एखादा म्हातारा व्यक्ती आपल्या शेजारी कोणतरी राहत असतो, रोज तो धोतर आणि सदरा घालत असतो. धोतर सदरा घालणारी व्यक्ती आणि अचानक एखाद्या दिवशी शर्ट पॅन्ट सूट बूट घालून आपल्यासमोर जर उभा राहिली आपण लगेच त्याच्याकडे बघतो, अरे असा कसा काय बदल झाला. म्हणजे रोज धोतर आणि सदरा घालणारी व्यक्ती अचानक सूटबुटामध्ये पॅन्ट शर्टमध्ये आपल्यासमोर येऊन उभा राहिली की आपण त्याच्याकडे लगेच बघतो, लक्ष लगेच आपलं त्याच्याकडे जातं. कारण का
तर बदल घडलेला आपल्याला तिथं दिसतो. त्यानंतर पुढचा घटक आहे पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे सतत एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडणे. म्हणजे पुनरावृत्ती जर एखाद्या गोष्टीची होत असेल तरी पण आपलं लक्ष लगेच तिकडं सारखं खेचलं जात असतं. म्हणजे बघा, आपण टी व्ही बघत बसलो की एकच जाहिरात असते, ती दर 5-10 मिनिटाला सारखी लागत असते. म्हणजे अनेक जाहिराती असतात की सारख्या त्या जाहिराती आपल्याला बघाव्या लागतात, ऐकाव्या लागतात. आणि त्यामुळं एखादी जाहिरात त्याच्यातली आपल्याला आवडली की आपलं लक्ष लगेच ती जाहिरात लागली की आपलं लक्ष त्याच्याकडं खेचलं जातं. सिनेमामधलं एखादं गाणं आपल्याला फार आवडलेलं असतं आणि ते गाणं लागलं म्हणलं की आपलं लक्ष त्याच्याकडं खेचलं जातं. म्हणजे रस्त्यानं जाताना ते गाणं कुठंतरी रेडिओ लागलेलं असू द्या, टेपवर लागलेलं असू द्या, टी व्हीवर लागलेला असू द्या, त्याचा आवाज आपल्याला ऐकू आला की आपलं लक्ष लगेच तिथं खेचलं जातं. का तर त्याची पुनरावृत्ती सारखी होत असते आणि ती पुनरावृत्ती झाली की आपलं लक्ष तिथं खेचलं जातं. पुढचा घटक आहे नाविन्य. म्हणजे काहीतरी नवीन काही घडलं, नाविन्य असणारी वस्तू बाब आपल्यासमोर आली की आपलं लक्ष लगेच तिथं खेचलं जातं. म्हणजे नाविन्य आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला बघा, रस्त्यानं चाललोय आपण, एखादी गाय आहे, 4 पायाच्या ऐवजी 5 पाय तिला असलेले दिसतात. 5 पायाची गाय म्हणजे काहीतरी नवीन आहे, लगेच आपण तिकडं लक्ष जे आहे ते आपलं लक्ष खेचलं जातं. किंवा अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये, टी व्हीमध्ये एखादी बातमी येते बघा, 2 मुलं जन्मलेले असतात पण ते चिटकलेले असतात, एकमेकाला चिटकलेले असतात. त्याला आपण सयामी जुळे असं म्हणतो. सयामी जुळे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं वेगळं काहीतरी नाविन्य घडलं की आपलं लक्ष लगेच त्या वस्तूवर किंवा पदार्थावर खेचलं जातं. पुढचा घटक आहे सजावट. आता ही तर काही सांगण्याची गोष्ट नाही की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रसंगाच्या निमित्तानं सजावट केलेली असेल, मग ती फुलांची असेल, फळांची असेल किंवा माळांची लाईटिंग असेल, याची सजावट वेगळं काहीतरी केलेलं असलं की आपलं लक्ष हमखास तिकडं खेचलं जाणार. मग गणपती असेल, गौरी असतील किंवा महालक्ष्मी असतील, नवरात्र असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, कुठलाही सण उत्सव समारंभ असेल, आपल्याला कुठंतरी वेगळी काही सजावट दिसली की आपलं लक्ष तिकडं खेचलं जातं. आणि शेवटचा घटक आहे वैचित्र्य. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं विचित्र काहीतरी आपल्याला दिसलं तरीसुद्धा आपलं लक्ष त्या ठिकाणी खेचलं जातं. आणि विचित्र प्रकारे एखादी घटना घडलेली असते. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये दररोज सरळ एखादी बातमी दिलेली असते आणि अचानक एक उलटी बातमी छापून येते. आता उलट छापली म्हणजे काहीतरी विचित्र गोष्ट तिथं घडली की लगेच आपलं लक्ष त्या ठिकाणी खेचलं जातं. किंवा रस्त्यानं चाललेलं आहे, रस्त्यानं जाता एक झोडपं नवरा बायकोचं चाललेलं आहे, त्याच्यातला नवरा उंच आहे, बायको फारच बुटके, वेगळं काहीतरी, नवरा 6-7 फुटाचा आणि बायको 4 फुटाची आहे. म्हणजे काहीतरी विचित्र दिसतंय. आणि अशा पद्धतीनं विचित्र काहीतरी दिसलं की आपलं लक्ष जे आहे ते लक्ष लगेच त्या ठिकाणी खेचलं जातं. किंवा एखादा सडपातळ माणूस, फारच सडपातळ आहे आणि एखादा फारच जोड माणूस आहे, काहीतरी वेगळं विचित्र दिसलं की आपलं लक्ष त्या ठिकाणी खेचलं जातं. म्हणजे आपलं लक्ष किंवा अवधान खेचणारे हे असे अनेक घटक आहेत की या वेगवेगळ्या घटकांमुळं आपलं लक्ष किंवा अवधान हे खेचलं जात असतं. आणि त्यानंतर शेवटचा भाग आहे याच्यातला, म्हणजे या सगळ्या अवधानाचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला त्याचा काय फायदा आहे, काय महत्त्व आहे, की अवधान किंवा लक्ष खेचलं जाणं किती महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाच्या दृष्टीनं ते कसं गरजेचं आहे. तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे बघा, शिक्षकाच्या अध्यापनाकडे विद्यार्थ्यांचे अवधान हे असलंच पाहिजे. म्हणजे शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवत असतात, अध्यापन करत असतात, तेव्हा विद्यार्थ्यांना त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, त्याचं अवधान तिथं असलंच पाहिजे. अन्यथा शिक्षक काय शिकवतात हे त्याला समजणार नाही आणि मग जर समजलं नाही तर परीक्षेला आपल्याला अडचणी येऊ शकतात. म्हणजे अनेक वेळा असं घडतं बघा की मुलं वर्गात बसलेली असतात, शरीरानं वर्गात बसले पण मनानं कुठेतरी बाहेरच भरकटलेले असतात. म्हणजे घरी काय चाललेलं आहे, आई काय स्वयंपाक करत असेल, घरी कोण मला बघायला आलंय का, अशा पद्धतीनं काहीतरी विचार त्याच्या मनात चाललेले असतात आणि तो शरीरानं वर्गात बसलाय पण मनानं कुठेतरी बाहेर भरकटतोय. आणि असं असेल तर त्याचं अवधान जे आहे, लक्ष जे आहे हे शिक्षकाच्या अध्यापनाकडे नसतं. आणि मग शिक्षकाने एखादा प्रश्न त्याला विचारला तर त्याचं उत्तर तो देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तर त्याचं अवधानच नाही, तिथं लक्षच त्याचं तिथं नसतं. अनेक वेळा बघा, आई घरामध्ये आपल्याला फार रागवते, काय अगं तो अभ्यास करत नाही म्हणून आपण तिच्या मान राखण्यासाठी पुस्तक हातात घेऊन बसतो, पण आपलं लक्ष त्या पुस्तकात नसतंच कधी.
आपलं लक्ष दुसऱ्याच गोष्टीकडे असतं. उगाच तिला दिसावं म्हणून आपण ते पुस्तक समोर घेऊन बसतो आणि मी वाचन करते असं तिला दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं नसतं, आपलं लक्ष तिथं नसतं, दुसरीकडे असतं. परंतु अशा पद्धतीनं भासवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर शिक्षकाच्या अध्यापनाकडे विद्यार्थ्याचं अवधान हे असलं पाहिजे, अन्यथा त्याचं अध्ययन हे चांगलं घडू शकणार नाही. त्यानंतर अध्ययनाकडे अवधान खेचणे आणि ते टिकवून ठेवणे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणजे वर्गामध्ये अध्यापन करत असताना तुमच्या अध्यापनाकडं, शिक्षकाच्या अध्यापनाकडं त्या विद्यार्थ्याचं लक्ष खेचून घेणं, आकर्षित करणं आणि ते टिकवून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण लक्षच खेचलं गेलं नाही, अवधानच विद्यार्थ्यांनी दिलं नाही आणि संपूर्ण तास संपेपर्यंत जर ते लक्ष त्या अध्यापनाकडे राहिलं नाही तर मात्र ते अध्ययनासाठी घातक असतं किंवा अध्ययन त्याच्यामुळं चांगलं होऊ शकणार नाही. आणि म्हणून हे सगळं घडण्यासाठी किंवा हे अवधान खेचून टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकानं वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा उपयोग करणं गरजेचं आहे. अनेक प्रकारच्या अध्यापन पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे. भाषाशैली त्याचं चांगली असली पाहिजे. शिक्षकाचा व्यासंग, त्याचं ज्ञान त्याच्याकडं सखोल असणं गरजेचं आहे. अनेक प्रकारच्या कृतीप्रसंग जो वर्गात तो करत असतो ते वेगवेगळ्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. तरच काय होईल, त्या अध्ययनाकडं काय होईल, विद्यार्थ्याचं अवधान खेचलं जाईल आणि ते टिकून राहील. कारण ते टिकलं नाही तर मात्र त्याचं अध्ययन हे घडू शकणार नाही. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे अध्ययनासाठी प्रेरणांचा उपयोग करावा. म्हणजे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बघितलं की स्तुती आहे, निंदा आहे, बक्षिसं आहे, शिक्षा आहे किंवा यश आहे, अपयश आहे, जाणीवेचं त्याला जाणीव करून दिली पाहिजे यशाची. अशा पद्धतीनं प्रेरणा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या प्रेरणांचा उपयोग त्या अवधानासाठी करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं जर चांगलं उत्तर तुम्हाला दिलं तर त्याला त्याची प्रशंसा करणं, त्याची स्तुती करणं, त्याची शाबासकी करणं गरजेचं आहे. म्हणजे तो विद्यार्थी काय करेल, अरे वा, शिक्षक मला शाबासकी देतात म्हणजे मी अजून लक्ष देऊन त्यांचं ऐकलं पाहिजे आणि अजून चांगल्या प्रकारची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्याला वाटतं. म्हणून अवधान जर त्या विद्यार्थ्यांचं टिकून राहावं असं वाटत असेल तर वेगवेगळ्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणांचा उपयोग शिक्षकानं केला पाहिजे. त्यानंतर अभ्यस्त अवधान सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे अभ्यस्त अवधानाचाच फार उपयोग शिक्षकांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन जर चांगलं घडायचं असेल तर जे 3 प्रकार आपण बघितले, ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त, त्याच्यातला अभ्यस्त अवधान हा प्रकार सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे सवयीनं एखाद्या गोष्टीकडं आपलं लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. मन एकाग्र करून एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यावरच तुमचा अभ्यास आणि अध्ययन अवलंबून असतं. म्हणून अध्ययन जर प्रभावी परिणामकारक घडायचं असेल तर सवयीनं आणि अभ्यस्त अवधान जे आहे हे तुम्ही तिथं विकसित केलं पाहिजे, सवय लावली पाहिजे आपल्या मनाला एकाग्र करण्याची. तरच तुमचं अवधान काय होईल, टिकून राहील, अन्यथा ते टिकून राहणार नाही. त्यानंतर अभिरुची आणि अवधानाचा संबंध विचारात घेऊन विद्यार्थ्यांची अभिरुची वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकांना पण केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण केला पाहिजे. म्हणजे आपली जर अभ्यासामध्ये आवडच नसेल तर मग आपण अभ्यासाकडे लक्ष देणार नाही. किंवा एखादा विषय विद्यार्थ्याला आवडत नाही म्हणजे काहीतरी त्याचं कारण आहे आणि ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. आणि ते कारणावर जर उपाय जर शोधला तर विद्यार्थ्याचं आपोआप विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्या विषयाच्या संदर्भात अभिरुची निर्माण होईल, आवड निर्माण होईल आणि विद्यार्थी त्या विषयाकडे देखील तेवढ्याच गोडीनं मग अवधान देईल, लक्ष देईल आणि अभ्यास करेल. म्हणजे अवधान आणि अभिरुची यांचा संबंध कसा आहे हे आपण बघितलं. त्यामुळं एखाद्या वस्तूकडं किंवा एका अध्ययनाकडं आपली अभिरुची असलीच पाहिजे. विद्यार्थ्यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यासाकडं आपण अभिरुची निर्माण केलीच पाहिजे. एखाद्या विषयाकडं आपली अभिरुची असलीच पाहिजे तरच त्या विषयाचं अध्ययन चांगल्या पद्धतीनं घडून येईल, अन्यथा घडून येणार नाही. त्यानंतर अवधानाचं जे विचलन आहे किंवा विभाजन आहे हे होणार नाही याकडं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे अनेक वेळा एखाद्या गोष्टीकडं किंवा अध्ययनाकडं, अध्यापनाकडं आपण लक्ष केंद्रित केलेलं असतं, पण असे काही अनेक घटक असतात की जे घटक ते आपलं अवधान दुसरीकडं परत खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचं विभाजन करण्याचा प्रयत्न करतात, विचलन करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेस त्या अवधानाचं विचलन होणार नाही, विभाजन होणार नाही याची दक्षता विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनी घेतली पाहिजे. कारण तुम्ही जर फार काळ एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकला नाही
तर मग तुमचं अध्ययन हे चांगलं होऊ शकणार नाही। म्हणून आपल्या अवधानाचं विचलन विभाजन होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या अवधानाचं विचलन आणि विभाजन होणार नाही याची काळजी शिक्षकांनी पण घेतली पाहिजे। आणि शेवटचं एक महत्त्वाचं अवधानाचं महत्त्व आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचा थकवा आणि कंटाळा घालवण्याचा प्रयत्न करावा। कारण अनेक वेळा विद्यार्थ्यांना थकवा आणि कंटाळा आला की त्यांचं अवधान किंवा लक्ष हे लगेच दुसरीकडे जातं। म्हणजे आपण शिक्षकांनी अध्यापन जे आहे हे अध्यापन एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना कधीही कंटाळा किंवा थकवा आला नाही पाहिजे। कंटाळा थकवा जर त्याला आला तर मात्र मग त्या विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होणार नाही किंवा अवधान त्याचं तिकडं टिकून राहणार नाही आणि त्याचं अध्ययन होणार नाही। म्हणून थकवा आणि कंटाळा त्याचा घालवण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला येणारच नाही अशा पद्धतीनं अध्यापन करा, तर त्या विद्यार्थ्याचं अवधान तुमच्या अध्यापनाकडं राहील। किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला थकवा कंटाळा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तरच त्याचं सुद्धा अध्ययन चांगल्या पद्धतीनं घडून येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनावर परिणाम करणारा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे की ज्याचं नाव आहे अवधान किंवा लक्ष, या अवधानाचं नेमका अर्थ काय आहे, अवधानाचे प्रकार कोणते आहेत, अवधानाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि या अवधान खेचणारे आपले घटक कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर या अवधानाचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।